हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आपण पाहतोय इश्क आणि वाईल्ड लव या आपल्या लव्ह स्टोरीचा 12वा भाग. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. त्याआधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून मिस होणार नाही. वकिलांचे ते शब्द कानात पडताच मायराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या हातातील फोन बेडच्या मऊ गादीवर गळून पडला आणि खोलीमध्ये पुन्हा एकदा ती जीवघेणी शांतता पसरली. आरशात तिने स्वतःचे विखुरलेले रूप पाहिले. तिच्या गळ्यावर आणि कमरेवर कबीरच्या तप्त बोटांचे निशाण अजूनही जळत असल्यासारखे वाटत होते. काल रात्री ज्या आवेगाच्या नशेमध्ये ती स्वतःला विसरून कबीरच्या मिठीमध्ये वितळली होती, त्याचवेळी कबीरने पडद्यामागे इतकी मोठी आंतरराष्ट्रीय खेळी खेळली होती. तिने विचार केला होता की राष्ट्रीय सुरक्षेचा आणि गॅस पाईपलाईनचा नियम आणून तिने कबीरचा रस्ता कायमचा बंद केला. पण कबीरने थेट त्या पाईपलाईनची मालकी असलेली सरकारी उपकंपनीच 51% शेअर्स विकत घेऊन आपल्या ताब्यात घेतली होती. कबीर राणाने तिला पुन्हा एकदा दाखवून दिलं होतं की तो या बुद्धिबळाच्या पटाचा खरा राजा आहे. तो तिला रात्री शरीराने आणि दिवसा बिझनेसच्या मैदानात एकाच वेळी पराभूत करत होता. मायराचा श्वास संतापाने आणि अगतिकतेने वेगाने चालू होता. तिच्या डोळ्यांमधून रागाचे 2 तप्त अश्रू बाहेर पडले, पण तिने ते लगेच आपल्या हाताने पुसून टाकले. तिच्या मनातील अस्वस्थतेचे रूपांतर आता एका नव्या, थंड आणि अत्यंत क्रूर सुडाच्या आगीमध्ये झाले होते. कबीर राणा, तू स्वतःला देव समजतोस ना? पण आता मी तुझा हाच अहंकार तुझ्या साम्राज्याच्या चितेवर कसा जाळते हे तू स्वतःच बघशील. ती दातांखाली ओठ दाबत स्वतःशीच पुटपुटली. तिने घाईघाईने पांढऱ्या रंगाचा एक कडक कॉटनचा बिझनेस सूट घातला. विखुरलेले केस एका आंबाड्यात बांधले आणि ते अत्यंत करारी पावलांनी वाड्याच्या खाली आली. दुपारचे ठीक 2 वाजले होते. राणा एंटरप्राइजेसच्या मुख्य मुख्यालयामध्ये आज एक वेगळाच उत्सव साजरा होत होता. कबीर राणा मुख्य खुर्चीवर बसून परदेशी बँकेच्या प्रतिनिधींसमोर सोबत अंतिम करारावर म्हणजेच फायनल ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी करत होता. त्याने निळ्या रंगाचा एक कडक 3-piece सूट घातला होता. त्याचे केस नेहमीप्रमाणेच डॅशिंग स्टाईलमध्ये विंचरलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा एक मादक करारी अभिमान स्पष्ट दिसत होता. वकिलांनी आणि डायरेक्टर्सनी टाळ्या वाजवून या 1200 कोटींच्या ड्रीम प्रोजेक्टची अधिकृत सुरुवात केली. तितक्यात बोर्डरूमचे मोठे काचेचे दरवाजे एका झटक्यात उघडले गेले. सर्वांनी दचकून पाहिले. समोर मायरा सिंघानिया उभी होती. तिच्या डोळ्यांवर काळा गॉगल होता आणि तिच्या चेहऱ्यावर पराभवाचा कोणताही लवलेश नव्हता. उलट एक अभेद्य, रहस्यमय आणि जीवघेणी शांतता पसरली होती. तिच्या एका हातात एक अत्यंत जुनी आणि काळी पडलेली फाईल घट्ट पकडलेली होती. ती संत पावलांनी चालत थेट कबीरच्या टेबलपाशी आली. कबीरने आपल्या हातातील पेन बाजूला ठेवले, खुर्ची मागे सारली आणि तिच्या ओठांवर तेच एक उपरोधिक मादक हसू उमटले. या मिसेस कबीर राणा, आज तुमचा हा पांढरा सूट तुमच्या काल रात्रीच्या पराभवाची साक्ष देतोय. पण करारावर स्वाक्षरी झाली आहे. तुमचा हा नवा रस्ताही आता आमच्या ताब्यात आहे. आता तुमच्याकडे मला थांबवण्यासाठी कोणताही कायदेशीर मार्ग उरलेला नाही. कबीरने अत्यंत संथ, जड आणि भारदस्त आवाजामध्ये संपूर्ण बोर्डरूममध्ये घुमणाऱ्या आवाजामध्ये म्हटले. मायराने हलकेच हसून आपला काळा गॉगल काढला. तिने कबीरच्या तीक्ष्ण डोळ्यांमध्ये थेट पाहत आपल्या हातातील ती जुनी काळी फाईल थेट कबीरच्या समोर टेबलवर आपटली. मिस्टर कबीर राणा, मला ठाऊक होतं की तू पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर ती कंपनी विकत घेशील. पण एक गोष्ट तू विसरलास. राणा आणि सिंघानिया यांच्यातलं वैर 20 वर्षांचं जुनं आहे आणि या फाईलमध्ये जे दडलं आहे ते तुझ्या या 1200 कोटींच्या प्रोजेक्टला नाही, तर संपूर्ण राणा घराण्याला तुरुंगाच्या दारामध्ये उभं करू शकतं. हे ऐकताच संपूर्ण बोर्डरूममध्ये सन्नाटा पसरला. कबीरच्या वकिलांचे चेहरे पांढरे पडले. कबीरने फाईलकडे पाहिलं, पण त्याने ती फाईल उघडली सुद्धा नाही. त्याची नजर फक्त मायराच्या चेहऱ्यावर खेळलेली होती. मायरा कबीरच्या अगदी जवळ झुकली. तिच्या श्वासांची उष्णता कबीरच्या चेहऱ्यावर पडत होती. ती अत्यंत धीम्या पण स्पष्ट आवाजामध्ये म्हणाली, 20 वर्षांपूर्वी जेव्हा तुझ्या वडिलांनी आणि माझ्या बाबांनी बिझनेस एकत्र सुरू केला होता, तेव्हा राणा ग्रुपने ज्या पहिल्या जमिनीचा ताबा घेतला होता, ती जमीन एका आदिवासी कुटुंबाची होती. त्या कुटुंबाला फसवून खोटे अंगठे घेऊन ती जमीन बळकावली गेली होती आणि त्या घोटाळ्यावर तुझ्या वडिलांची अधिकृत सही आहे. मी आज सकाळीच त्या मूळ कुटुंबाच्या वारसांना शोधून काढलं आहे आणि त्यांच्या वतीनं हायकोर्टात फसवणूक आणि जमीन बळकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. जर ही फाईल कोर्टामध्ये उघडली तर राणा ग्रुपचे सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरतील. आता सांग कबीर, तू गॅस पाईपलाईनची कंपनी तर विकत घेतलीस, पण तुझ्या वडिलांनी केलेल्या या जुन्या पापाचा हिशोब कसा चुकवणार? मायराचा हा वार कबीरसाठी एका भयानक भूकंपासारखा होता.
तिने कबीरच्या बिझनेसच्या रस्त्यावर नाही तर थेट राणा साम्राज्याच्या पायावरच घाव घातला होता. परदेशी बँकेच्या प्रतिनिधींनी हे ऐकताच करारी कागदपत्रे मागे घेतली. मिस्टर राणा, जर तुमच्या कंपनीचा पायच अशा कायदेशीर वादामध्ये आणि घोटाळ्यामध्ये अडकला असेल तर आम्ही हे कर्ज देऊ शकत नाही, असे म्हणून ते तिथून निघून गेले. कबीर काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. त्याच्या डोळ्यांमधील तो डॅशिंग भाव आता एका अत्यंत हिंस्र आणि धगधगत्या रागामध्ये बदलला होता. त्याने एका झटक्यात टेबलवरून हात मारत खुर्ची मागे ढकलली आणि तो उभा राहिला. त्याने मायराचा हात अत्यंत घट्ट वज्रासारखा ताकदीने पकडला आणि तिला जवळजवळ ओढतच बोर्डरूमच्या बाजूला असलेल्या त्याच्या प्रायव्हेट केबिनमध्ये नेले आणि दरवाजा आतून लॉक केला. केबिनचा दरवाजा बंद होताच कबीरने थेट तिला केबिनच्या मोठ्या काचेच्या भिंतीला नेऊन टेकवले. कबीरची पकड तिच्या खांद्यावर आणि कमरेवर इतकी घट्ट होती की मायराला त्याच्या शरीराचा प्रत्येक कडकपणा आणि त्याच्या छातीचे वेगवान हिंस्र ठोके स्पष्ट जाणवत होते. कबीरचा श्वास वेगाने चालला होता आणि तिच्या डोळ्यांमधली वासनेची, क्रूरतेची आणि तीव्र आकर्षणाची आग 100 पटीने वाढली होती. मायरा, तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांच्या नावावर चिखल फेकण्याची? तू माझ्या कुटुंबाच्या जुन्या इतिहासाला मध्ये आणून राणा साम्राज्याला आव्हान दिलं आहेस. तुला माहिती नाहीये की तू कोणत्या मृत्यूच्या दारामध्ये उभी आहेस. कबीरचा आवाज सिंहगर्जनेसारखा केबिनमध्ये घुमला. मायराच्या खांद्याला आणि हाताला प्रचंड वेदना होत होत्या, पण तिने आपल्या डोळ्यांमधील पाणी रोखून धरले. ती त्याच्या डोळ्यांमध्ये थेट पाहत चेहऱ्यावर एक मादक विजयी हसू आणत म्हणाली, मी मृत्यूला घाबरत नाही कबीर. मी तुला आधीच सांगितलं होतं, तू मला रात्री शरीराने जिंकू शकतोस, पण दिवसा मी तुझा काळ आहे. आता जर तुला तुझ्या वडिलांची आबरू वाचवायची असेल तर तुला माझ्या अटी मान्य कराव्याच लागतील. कबीर तिच्या इतका जवळ आला की दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्श करू लागले. कबीरने तिचा एक हात सोडून तिच्या पाठीवरून आपले बोट अतिशय कडकपणे फिरवले, ज्यामुळे मायराच्या अंगावर शहारा आला. तुझ्या अटी मला मान्य करण्याची गरज नाही मायरा, कारण आज रात्री याच राणा मॅन्शनमध्ये तुझ्या या नव्या वाराचा बदला मी एका अशा थराला जाऊन घेणार आहे ज्याची कल्पना तुझ्या या सिंगानियांच्या रक्तातही नसेल. आज रात्रीचा खेळ हा वैराचा नाही तर पूर्ण विनाशाचा असेल. कबीरने तिच्या कानाजवळ आपले ओठ नेऊन अत्यंत संत, मादक आणि जीवघेण्या आवाजामध्ये म्हटले. केबिनच्या त्या बंद दाराआड कबीरच्या त्या जीवघेण्या आवाजाने आणि त्याच्या हाताच्या वज्रपकडीने मायराच्या छातीची धडधड थांबल्यासारखी झाली. कबीरचा श्वास तिच्या चेहऱ्यावर वेगाने आदळत होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये राग आणि कमालीच्या मादक उडीचा एक भयानक वेढा दिसत होता. त्याने जेव्हा तिला आपल्या शरीराशी अजून घट्ट टेकून घेतले तेव्हा तिच्या पांढऱ्या बिझनेस सूटवर कबीरच्या हातांचे कडक दडपण स्पष्ट जाणवत होते. कबीरने तिचा हात झटकन सोडला, पण त्याच्या नजरेतली ती विनाशाची आग तशीच होती. आज रात्री वेळेवर मेन्शनवर ये मायरा, कारण आज बुद्धिबळाचा पट बेडरूममध्ये मांडला जाईल, कबीरने अत्यंत धीमे आणि भारदस्त आवाजामध्ये म्हटले आणि तो केबिनचा दरवाजा उघडून थेट बाहेर निघून गेला. मायराने भिंतीचा आधार घेत स्वतःचा श्वास सावरला. तिचे मनगट आणि खांदे कबीरच्या पकडीमुळे लाल झाले होते. तिने आज थेट राणा साम्राज्याच्या पायावर त्याच्या वडिलांच्या जुन्या घोटाळ्यावर घाव घातला होता, ज्यामुळे परदेशी बँकेचे 1200 कोटींचे कर्ज एका मिनिटामध्ये रद्द झाले होते. बिझनेसच्या जगात तिने कबीरला आज रक्ताचे अश्रू ढाळायला लावले होते, पण कबीरने रात्री जो विनाशाचा खेळ खेळण्याचे आव्हान दिले होते त्याने तिच्या मनामध्ये गूढ भीती निर्माण केली होती. ती आपली फाईल उचलून संत पावलांनी ऑफिस बाहेर पडली. रात्रीचे 11:30 वाजले होते. राणा मेन्शनच्या विस्तीर्ण वाड्याभोवती आज नेहमीपेक्षा जास्त गडद अंधार पसरला होता. पाऊस थांबला होता, पण हवेमध्ये एक भयानक गारठा आणि अस्वस्थ करणारी शांतता होती. मायरा बेडरूममध्ये उभी होती. तिने आज गडद जांभळ्या रंगाची एक मऊ सिल्कची साडी नेसली होती. तिचा काठ तिच्या उघड्या पाठीवर रेंगाळत होता. तिने आपले लांब काळे रेशमी केस मोकळे सोडले होते, जे तिच्या कमरेपर्यंत पोहोचत होते. दिवसा कबीरला पराभूत केल्याचा एक वेगळाच ताठा तिच्या मनात होता, पण रात्रीच्या एकांत खोलीत तिचे पाय नकळत थरथरत होते. तितक्यात बेडरूमचा जड लाकडी दरवाजा एका संथ आवाजासह उघडला गेला. कबीर आतमध्ये आला. आज त्याचा अवतार नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि कमालीचा डॅशिंग होता. त्याने बापट्याचा फॉर्मल कोट आणि टाय काढून टाकला होता. पांढऱ्या शर्टचे वरचे 4 बटन उघडे असल्यामुळे त्याचे पिळदार मजबूत वक्षस्थळ आणि गळ्यातली सोन्याची साखळी स्पष्ट दिसत होती. त्याच्या हातात विस्कीचा ग्लास होता, ज्यातील बर्फाचे खडे एकमेकांवर आदळून एक गूढ आवाज करत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये आज एक वेगळीच नशा आणि क्रूर मादकता धगधगत होती. त्याने दरवाजा आतून सावकाश लॉक केला, चावी खिशामध्ये टाकली आणि तो अत्यंत वजनदार संत पावलांनी मायराच्या दिशेने चालत येऊ लागला. मायराचा श्वास रोखला गेला. ती मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागली, पण कबीरने एकाच मोठ्या पावलात तिचे अंतर संपवले.
तिची पाठ बेडरूमच्या त्या भव्य लाकडी पलंगाच्या खांबाला जाऊन टेकली. कबीरने आपल्या विस्कीचा ग्लास बाजूच्या टेबलवर जोराने आपटला, ज्यामुळे त्यातली थोडी विस्की बाहेर उडाली. त्याने आपले दोन्ही मजबूत आणि तप्त हात मायराच्या दोन्ही बाजूंना खांबावर टेकवले. मायरा पूर्णपणे त्याच्या विशाल शरीराच्या छायेखाली कैद झाली होती. माझ्या वडिलांच्या जुन्या इतिहासाला कोर्टात खेचून आणण्याची हिंमत खरोखरच कौतुकास्पद होती, मायरा. कबीरचा आवाज रात्रीच्या या सन्नाट्यात कमालीचा जड, खोल आणि काळजाचा ठोका चुकवणारा वाटत होता. त्याचा तो उग्र, महागडा परफ्यूम आणि विस्कीचा मादक वास मायराच्या श्वासांमध्ये मिसळू लागला. तू 1200 कोटींचं कर्ज एका मिनिटात रद्द केलंस. राणांना बिझनेसच्या मैदानात एवढा मोठा फटका मारणारी तू पहिलीच बाई आहेस. कबीर, लांब राहा माझ्यापासून. मी आधीच सांगितलं होतं, हा तुझ्या पापांचा हिशोब आहे. तू मला रात्री इथे कितीही त्रास दिलास तरी मी दिवसा कोर्टातून तुझ्या वडिलांची अब्रू वेशीवर टांगणार, मायराने कडक आणि न झुकणाऱ्या आवाजामध्ये म्हटले. पण तिची छाती वेगाने वर खाली होत होती आणि तिचे ओठ थरथरत होते. कबीरने हलकेचे क्रूर पण कमालीचे मादक हसू ओठांवर आणले. त्याने आपला डावा हात वर उचलला आणि त्याच्या कडक तप्त बोटांनी मायराच्या उघड्या गळ्यावरून आणि पाठीवरून आपले बोट अतिशय संतपणे फिरवले. त्याचा तो मर्दानी तप्त स्पर्श होताच मायराच्या संपूर्ण शरीरामध्ये एक तीव्र विजेचा झटका बसल्यासारखा झाला. तिच्या तोंडून एक आर्त सुस्कारा बाहेर पडला आणि तिचे मोठे बोलके डोळे नकळत मिटले गेले. कबीर तिच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ आला की त्याचे ओठ तिच्या कानाच्या पाळीला स्पर्श करत होते. तो अत्यंत धीम्या, मादक आवाजामध्ये म्हणाला, तू दिवसा माझ्या वडिलांच्या अब्रूचा लिलाव मांडलास ना मायरा. मग आता रात्री त्याची किंमत तुला स्वतःची अब्रू, स्वतःचा हा सिंगानियांचा मांस माझ्या स्वाधीन करून मोजावी लागेल. आज रात्री या खोलीमध्ये कोणताही बिझनेस नियम चालणार नाही. आज रात्री फक्त या कबीर राणाचा हुकूम चालेल. असे म्हणत कबीरने तिची कंबर आपल्या एकाच मजबूत हाताने घट्ट पकडली आणि एका तीव्र आवेगाने तिला स्वतःच्या छातीशी घट्ट ओढले. त्यांची शरीरे एकमेकांवर अशी काही घासली गेली की मायराच्या साडीचा पदर तिच्या खांद्यावरून खाली घसरला. कबीरने तिची हनवटी आपल्या हाताने वर उचलली आणि आपले ओठ थेट तिच्या थरथरत्या ओठांवर दाबले. ते चुंबन मौन होते. त्यात 20 वर्षांचे वैर, दिवसाच्या पराभवाचा बदला आणि शरीराची एक अत्यंत तीव्र, हिंस्र ओढ भरलेली होती. मायरा सुरुवातीला स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करत होती, पण कबीरच्या त्या अथांग मर्दानी ताकदीसमोर आणि त्याच्या मादक नशेमध्ये तिचे शरीर पूर्णपणे वितळून गेले. तिचे नाजूक हात नकळत कबीरच्या शर्टच्या कॉलरवर घट्ट आवळले गेले. दोन कट्टर शत्रू आज रात्रीच्या अंधारामध्ये एकमेकांच्या विनाशाच्या आगीमध्ये स्वतःला झोकून देत होते. पण खरी धक्कादायक आणि रंजक वळण पुढच्या दिवशी सकाळी येणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यकिरणे बेडरूमच्या खिडकीतून आतमध्ये आली तेव्हा मायराला जाग आली. तिच्या संपूर्ण शरीरामध्ये एक वेगळाच थकवा होता. तिने डोळे उघडले तर कबीर बेडवर नव्हता. तिने घाईघाईने आपला फोन पाहिला तर तिच्या मुख्य वकिलाचे सलग 20 मेसेज आले होते. तिने थरथरत्या हाताने वकिलाला फोन लावला. मॅडम, सर्वनाश झाला. कबीर राणाने काल रात्री एका असा डाव खेळला की ज्याची आपण कल्पनाही केली नव्हती. ज्या आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा घोटाळा तुम्ही कोर्टामध्ये काढला होता, कबीर राणाने काल रात्रीच्या रात्री त्या संपूर्ण कुटुंबाला, त्यांच्या वारसांना आणि त्यांच्या वकिलांना तब्बल 100 कोटी रुपये देऊन कायदेशीररित्या विकत घेतले आहे. त्यांनी कोर्टातून त्यांची केस अधिकृतपणे मागे घेतली आहे आणि उलट तुमच्यावर खोटे पुरावे सादर करून कंपनीची बदनामी करण्याचा 50 कोटींचा काउंटर केस दाखल केला आहे. कोर्टाने आज सकाळी सिंगानिया ग्रुपला नोटीस पाठवली आहे. हे ऐकताच मायराच्या हातातील फोन थेट जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे झाले. आरशामध्ये तिने स्वतःचे विखुरलेले अगतिक रूप पाहिले आणि तिच्या कानामध्ये काल रात्रीचे कबीरचे शब्द घुमले. आज रात्रीचा खेळ विनाशाचा असेल. कबीरने तिला रात्री आपल्या मिठीमध्ये कैद करून दुसरीकडे तिच्या संपूर्ण कायदेशीर अस्तित्वाचा पाया उघडून टाकला होता. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच. तुम्हाला काय वाटतं? आता मायरा पुढे काय करेल आणि कबीरचा पुढचा डाव काय असेल? आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.